नमस्कार मंडळी, कसे आहात? मनवास ख्याली पुलावमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही बघताय मी लाडू भरते. तर आज मी इथे मखाना आणि ड्रायफ्रूटचे असे शुगर फ्री आणि जॅगरी फ्री असे लाडू करते आहे. तर चला सुरू करूया. तर इथे मी 200 ग्रॅम एवढे मखाना घेतलेले आहेत आणि याला छान ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. छान याचा आवाज येईपर्यंत कुरकुरीत असा थंड करायला ठेवायचे. इथे मी 100 ग्रॅम एवढे काजू, बदाम आणि अक्रोड घेतलेले आहेत. ह्यालाही छान मंद याचा वास येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. इथे मी 20 ते 30 खजूर घेतलेले आहेत. ह्याला छान बिया काढून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि असा गोळा झाला पाहिजे, तुम्ही बघू शकता. तसंच आपल्याला इथे मखानाही वाटून घ्यायचे आहेत. मखाण्याची पावडर झाली की आपल्याला याला चाळून घ्यायचं आहे, कारण याचे काय काय पार्टिकल्स राहिलेले असतात वाटताना. आणि परत ते जे पार्टिकल्स राहिलेले असतात ते आपल्याला वाटून घ्यायचे, काहीच टाकून द्यायचं नाही आहे पुन्हा. त्याचप्रमाणे आपल्याला ड्रायफ्रूटचीही पावडर करून घ्यायची आहे छानपैकी. इथे मी 3 चमचे, मोठे चमचे एवढं साजूक गाईचं तूप घेतलेलं आहे. ह्याला छान गरम करून घ्यायचं आहे तुपाला आणि त्यात आपल्याला हे वाटलेलं खजूरचं मिश्रण घालून घ्यायचं आहे. आणि मला 1 मिनटं लागला पूर्ण ह्याला परतवायला आणि छान मऊ करायला. ह्याच्यात आपल्याला ड्रायफ्रूटची पावडर घालून घ्यायची, मिक्स करायचं छानपैकी 1 मिनटं परत. आणि त्यानंतर आपल्याला याच्यात मखाण्याची जी वाटलेली आणि चाळलेली पावडर आहे ती घालून घ्यायची आहे छानपैकी. ह्यात लागेल तेवढं तूप घालायचं. वेलची पावडर टेस्टसाठी मी इथे घातलेली आहे. थोडीशी सुंठ पावडर 1 चमचा आणि इथे मी हे जायफळ घेतले, ते किसून थोडंसं म्हणजे एक अर्धा चमचा एवढं जायफळ घालून घ्यायचं. छान ह्या सगळ्याला मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला अजून गोड हवे असतील लाडू तर तुम्ही ह्याच्यात 2 वाट्या एवढं गुळाची पावडर घालू शकता ह्या टाईममध्ये. आणि छान मिश्रण मिक्स करायचं आणि लाडू वळून घ्यायचे. छान लाडू थंड करायचे आणि डब्यात भरून ठेवायचे. आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.